मुलांना सुट्टी म्हणलं की काहीतरी वेगळं हवं असतं. मग आज आपण छोले भटुरेचं प्लॅन केलं आहे आणि त्यासाठी मी अर्थातच रात्रीच छोले भिजत घातले होते आणि त्याच्यात बटाटे टाकले. एकच बटाटा घेतला आहे आणि 2 वेलचीचे तुकडे आणि एक दालचिनी असं सगळं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. 5-6 शिट्ट्या देऊन छान शिजवून घेणार आहोत. आणि मग आपण तयारी केली. आलं, लसूण, मिरची, थोडेसे काजू, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटोची प्युरी ऑलरेडी आपण केली होती. मग त्याच्यामध्ये टाकतोय लवंग आणि काळे मिरे, धणे, जिरे, थोडंसं हिंग टाकतोय, हळद टाकणार आहोत, तिखट टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत, मीठ टाकायचे आणि साखर टाकायची थोडीशी चवीनुसार. आणि बटाटा शिजवून झाला आहे तर तोही त्याच्यात आपण ग्राइंड करून घेणार आहोत आणि थोडंसं दही आणि सगळं हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता थोडेसे छोले टाकून तेही मी छान मिक्सरमधून काढून घेणार आहे. आता आपण इथे एक त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की मग आपण जे मिक्सरमधून काढली होती ग्रेव्ही तर ती त्याच्यात टाकून छान परतवून घेणार आहोत. एक 15-20 मिनटं साधारण परतवून घेतलं होतं मी. कारण त्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तसंच परतवायचं आहे. मला थोडंसं तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत तिखट टाकते आहे थोडंसं आणि छान परतवून घेते आहे. साधारण मी तसंच एक 5-1 मिनटं परतवून घेतलं होतं आणि थोडंसं तूप टाकून परत त्याला परतवलं होतं. जेवढं तुम्ही परतवाल आणि त्याला छान तेल सुटेल तोपर्यंत तशी त्याची टेस्ट छान लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यात आपले शिजवलेले छोले टाकणार आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. आणि हे आता आपले उकळी फुटली की छान त्याला छोले तयार होणार आहेत. तुम्ही पुऱ्या किंवा भटुरे ह्याच्या दोन्हीसोबत खाऊ शकता. तर एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थोडासा गूळ मी चवीला घातला होता आणि नंतर फ्रेश कोथिंबीर आणि मस्त मग सर्व्ह केलं.